जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत नागरिकांना आवाहन। 02 शहादा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार शहादा व तळोदा यांच्या वतीने कळविण्यात आले आहे की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 02 शहादा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे। सदर कार्यक्रमाचा पहिला टप्पा 20 जूनपासून सुरू झाला असून दुसरा टप्पा जून 30 ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे। 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल। प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 5-3 ऑगस्ट ऑक्टोबर या कालावधीत आवश्यक त्या प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात येईल व 7 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्राप्त दावे व हरकतींवर निर्णय घेण्यात येईल। 02 शहादा विधानसभा मतदारसंघात एकूण 366 मतदान केंद्रे मतदार यादी भाग असून त्यापैकी शहादा तालुक्यात 227 आणि तळोदा तालुक्यात 139 मतदान केंद्रांचा समावेश आहे। सदर विशेष पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी नियुक्त बूथ लेव्हल अधिकारी ब्लॉक प्रत्येक घरास किमान 3 वेळा भेट देणार आहेत। नागरिकांनी ब्लो यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे। मतदार यादी अचूक अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व नागरिकांनी या सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार शहादा व तळोदा यांनी केले आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत 02 शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात आपल्या यादी भागातील 366 यादी भागांसाठी आपण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे। या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण आणि आपल्या मतदार यादीत असलेले मतदार यांचे इन्युमरेशन फॉर्म प्रिंट करून सगळ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देण्यात आलेला आहे। यातील टप्पा 2 आज दिनांक 30 जून 2026 पासून सुरू होत असून हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या विधानसभा मतदारसंघातले आपल्या यादी भागातील ठिकाणी जाऊन आपल्या यादी भागात असलेले मतदार यांची पडताळणी करणार आहेत। त्यासाठी इन्युमरेशन फॉर्म 2 प्रती त्यांना दिलेले आहेत। त्या इन्युमरेशन फॉर्म मधील ती माहिती त्या ठिकाणी पडताळणी करून एक इन्युमरेशन फॉर्म यथोचितरित्या मतदारांकडे देतील आणि दुसरा इन्युमरेशन फॉर्मची प्रत भरून आपल्याकडे ठेवतील। यानंतर त्या इन्युमरेशन फॉर्म मधील माहितीच्या आधारे ते त्यांना जे BLO ॲप दिलेले आहे त्यात माहितीचं डिजिटायझेशन करतील।